नमस्कार शिक्षक मित्रांनो, येणाऱ्या 21 जूनला जी महा टीईटी एक्झाम होणार आहे, या एक्झाममध्ये आपण सगळे नक्की पास व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी टीईटीचा पूर्ण सिलेबस टॉपिक प्रमाणे फ्रीमध्ये आणि अगदी कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला टॉपिक आहे भूगोल विषयातील वातावरण अर्थात ॲटमॉस्फिअर. मित्रांनो, जीवावरण या घटकामध्ये आपण 3 उपघटक अभ्यासतो, ते म्हणजे 1. वातावरण, 2. जलावरण, 3. शिलावरण. यापैकी आज आपण वातावरण हा घटक अभ्यासणार आहोत. वातावरण म्हणजे काय? तर पृथ्वीच्या भोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. वातावरणात सर्व वायू मिक्स स्वरूपात आढळतात. त्यामध्ये प्रत्येक वायूचे प्रमाण वेगवेगळे आहे. वातावरणातील वायूचे प्रमाण: 1. नायट्रोजन 78%, 2. ऑक्सिजन 21%, 3. आर्गॉन 0.9%, 4. कार्बन डायऑक्साइड -0.03%, 5. अदर -0.07% इत्यादी असे वायूचे प्रमाण आपल्याला दिसून येते. महत्वाचे: पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे वर जातो तसतसे तापमान कमी होत जाते. वर जात असताना दर 1 किलोमीटरला 6.5 अंश सेल्सिअसने तापमान कमी होते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खाली जात असताना तापमान हे वाढत जाते. खाली जात असताना दर 32 मीटरला 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढत जाते. आता अभ्यासू वातावरणाचे थर. यावर परीक्षेत प्रश्न असतोच. तर पहिला थर आहे 1. तपांबर ट्रोपोस्फिअर. हा पृथ्वीच्या वातावरणातला सर्वात खालचा भूपृष्ठालगतचा थर आहे. वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी 80% वस्तुमान व हवेतील बाष्पापैकी 90% बाष्प याच थरात सामावले आहेत. तपांबराची जाडी विषुववृत्ताजवळ जास्त तर ध्रुवीय भागात कमी आहे. सर्व घडणाऱ्या नैसर्गिक घटना याच थरात घडतात. तपस्तब्धी, ट्रोपोपॉज, तपांबर व स्थितांबर यांना वेगळे करणारा पट्टा. याची जाडी साधारण 3.2 किलोमीटर असते. तपस्तब्धीला तपांबराचे छत असेही म्हणतात. येथे तापमान सुमारे -56 अंश सेल्सिअस कायम राहते. 2. स्थितांबर स्ट्रॅटोस्फिअर. तपस्तब्धीनंतर या थराला सुरुवात होते. याची जाडी 13 ते 50 किलोमीटर आहे. ओझोनोस्फिअर. ओझोनचा थर यामध्येच आहे. ओझोनच्या लेअरमुळेच या भागात अचानक तापमान वाढायला लागते. 3. मध्यांबर मेझोस्फिअर. स्थितांबराच्या वरचा हा थर असून सर्वात कमी तापमानाचा हाच थर आहे. 4. आयनांबर आयोनोस्फिअर. मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. याची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत असते. येथे हवेचे अस्तित्व अतिविरळ असते. या थरात विद्युतलहरी तयार होतात. ई- लेअर. 100 ते 200 किलोमीटरचा थर ई लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी मीडियम रेडिओ वेव्स पृथ्वीवर परावर्तित होतात. एफ लेअर. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रांमधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी शॉर्ट रेडिओ वेव्स पृथ्वीवर परावर्तित होतात. 5. बाह्यांबर एक्सोस्फिअर. पृथ्वीपासून 500 किमीच्या वरचा हा थर आहे. येथे उंचीनुसार तापमान वाढत जाते. हायड्रोजन सारखे वायू आढळतात. या थराच्या वरच्या भागात चुंबकीय मंडळ आढळते. वातावरणामुळे पृथ्वीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तर मित्रांनो, टॉपिकची माहिती उपयोगी आहे की नाही नक्की कळवा. काही सूचना असतील तरी तुम्ही सांगू शकता. मी त्या पाळायला नेहमीच तयार असेल. भेटूया नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.